ओके. तर आपण आता बघितलं की सिंपल टेबल कसं हँडल करायचं हे वापरून तुम्हाला कळलं की हे टी आर आणि टीडी वापरून म्हणजे दरवेळेला टी आर आणि टीडीच नावं असतील असं नाही, नावं बदलू शकतात. पण तुम्हाला कॉमन सेन्स आला की असं कॉमन तुम्हाला शोधायचंय काहीतरी. यातलं सार कसं काढाल? तर रो साठी कॉमन शोधायचंय, कॉलम साठी काहीतरी कॉमन शोधायचंय आणि ते वापरून तुम्हाला प्रत्येक त्याला इटरेट करायचंय, जेणेकरून तुम्हाला लूप मध्ये काहीतरी व्हॅल्यू भरता येईल दरवेळेला. आणि जिथे गरज पडेल तिथे तुम्हाला डायनॅमिक एक्सपाथ वापरायचं. हा, डायनॅमिक एक्सपाथ मी तुम्हाला टेबलमध्ये दाखवला, आज इंट्रोड्यूस केला आपण. पण गरज नाही की तो इथेच वापरायचा. तो तुम्हाला कुठेही, तुम्हाला जिथे व्हेरिएबल स्टोअर करायचं आहे एक्सपाथ मध्ये, काही व्हॅल्यू बदलतात असं तुम्हाला वाटतंय, कस्टमरची नावं बदलत आहेत, ते व्हेरिएबल रन टाइम डेटा बदलणार आहे, त्या प्रत्येक ठिकाणी डायनॅमिक एक्सपाथ वापरू शकता. आता तुमचं डोकं आहे ते कसं युज करायचं या गोष्टीला. ठीक आहे. जशी जशी प्रॅक्टिस होईल तुमची, जसं जसं जास्त वेळ राहाल तसा मग या गोष्टींकडे चांगल्या आपण जातो. म्हणजे कोडिंग करणं आणि चांगली कोडिंग करणं, ठीक आहे, याच्यामध्ये जातं. आणखीन आणखीन चांगले कसं करता येईल याचा तुम्ही नंतर आपण विचार करायला लागतो. आधी बेसिक तर आपल्याला यायला लागतं की आपलं काम तर भागतंय. सुरुवातीला तेवढं शिकण्यापुरते एक्सपर्ट नीट आहेत. पण आणखीन छान पद्धतीने करायचंय तर मग डायनॅमिक एक्सपर्ट टाकून तुम्ही आणखीन त्याची कोडची इफिशियन्सी वाढवू शकता. आता याच्यात बघा, हे तुम्हाला एवढं विचारलं तर उद्या तुम्हाला एखादा असं विचारू शकतो की मला, तो असं नाही विचारणार की मला व्हॅल्यू प्रिंट करून दे, मी सिंपल सांगितलं. तो म्हणेल की या व्हॅल्यू टोटल या लायब्ररी मधल्या बुक्सची मला कॉस्ट पाहिजे, या बुक्सची मला कॉस्ट काढून दे कोड वापरून. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, व्हॅल्यूज काढायच्या या स्टेप पर्यंत घ्यायचंय. आणि एक व्हेरिएबल घेऊन तुम्हाला काय करायला लागेल, आता मी याच्यामध्ये एक्झॅक्ट तो कोड करण्यात वेळ घालवत नाही, फक्त तुम्हाला सांगतो की कसं करायचं. की ही जी व्हॅल्यू तुम्ही इथे घेतली, बरोबर आहे व्हॅल्यू, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला ती व्हॅल्यू आहे ना, ती तुम्ही एका एक तुम्ही डबल किंवा इंटिजर व्हेरिएबल घेऊन त्याच्यात कन्वर्ट करणार. ठीक आहे. कन्वर्ट करण्याचे मेथड सगळ्यांना माहिती आहेत, आपण रॅपर क्लास बघितले होते तेव्हा सगळ्या मेथड डिस्कस केल्या. तर ही स्ट्रिंगची व्हॅल्यू आपण इंटिजर म्हणा, याच्यामध्ये एक एक कन्वर्ट करणार. आणि ती व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, ती व्हॅल्यू इनिशियली तुम्ही आणखीन एक काउंट घेणार, ते झिरो ठेवणार आणि त्याच्यामध्ये काय करणार, की आधीची व्हॅल्यू आपण ऍड करत जाणार प्रत्येक याच्यामध्ये. असं दर वेळेला एक व्हॅल्यू तुम्ही बनवत जाणार. आणि जेव्हा शेवटपर्यंत इटरेशन होईल तेव्हा ती जी व्हॅल्यू आहे टोटल ती होईल. म्हणजे इथे दोन गोष्टी तुम्हाला करायला लागतील. एक तर या स्ट्रिंगला तुम्हाला पहिला इंटिजर किंवा बुलियन मध्ये कन्वर्ट करायला लागेल, आणि एक टेम्पररी व्हेरिएबल झिरो घेऊन आधी त्याच्यामध्ये या व्हॅल्यू तुम्हाला ऍड करत राहायला लागतील प्रत्येक इटरेशन. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी होमवर्कला देतो की हे टेबल आपण बनवलं. आता तुम्हाला मी पुढली रिक्वायरमेंट दिली की याच्यामधले तुम्हाला काय काढायचंय, तर या टेबल मधलं टोटल मला कॉस्ट काढायची, या सगळ्या बुकची किंमत मिळून किती, म्हणजे लायब्ररी ही आहे माझी 7 बुकची, या लायब्ररीमध्ये सध्या किती कॉस्टची पुस्तकं अवेलेबल आहेत, अशी एक रिक्वायरमेंट तुम्हाला दिली. ठीक आहे. तर ते तुम्हाला करायचंय. तर आता बघा याच्यामध्ये टेबल्समध्ये आता वेगवेगळे प्रकार असू शकतात, सिंपल आणि कॉम्प्लेक्स टेबल असू शकतात. पण आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यात कोण घुसत नाही, सिंपलच विचारतात. पण रिअल लाईफ मध्ये असे पण टेबल्स तुमच्या समोर काही येऊ शकतात की त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन इथे काहीतरी ऍक्शन घ्यायची. तर त्याच्या वेळेला पण तुम्हाला तिथे जाऊन एखादी, म्हणजे तुम्ही इथे गेट टेक्स्ट करता त्याच्याऐवजी क्लिक ऍक्शन करायला लागेल. पण करायचंय तेच की 1 2 3 4 चौथ्या रोला पोहोचायचंय आणि तिथं काहीतरी करायचंय. इथे आपण गेट टेक्स्ट करत होतो कारण आपल्याला माहिती पाहिजे होती. इथे त्या चौथ्या रोला जाऊन क्लिक करायला फक्त. म्हणजे गोष्टी बदलू शकतात, ते डोक्यात ठेवा की इथे डायनॅमिकली काही गोष्टी होऊ शकतात, पण जे मेन प्रिन्सिपल आहे आपलं जे करायचंय बेस तोच सेम राहील सगळ्यांना. ठीक आहे. तर हे होतं टेबल. आता टेबलचं आणखीन एक जस्ट फक्त इंटरव्यू क्वेश्चन मला विचारला होता, म्हणून मला फक्त तुम्हाला तो दाखवायचं आहे. ते बघा, हे टेबल रिच आहे. आम्ही पूर्ण कोड नाही बनवलाय, फक्त अप्रोच दाखवतोय, पाहिजे तर आपण आता बनवू तो कोड. हे बघा, अं, एक फोर्ब्स इंडिया नावाचं एक साईट आहे, ही साईट आपण ओपन करू. याच्यामध्ये जगातल्या टॉप श्रीमंत जी माणसं आहेत त्यांची सगळ्यांना माहितीच आहे, त्यांची यादी असते त्या फोर्ब्सच्या याच्यामध्ये. हे बघा, टॉप 10 रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड ची यादी आहे. आणि याच्यामध्ये हे टेबल आहे बघा. त्याच्यामध्ये जगातले 10 रिच पीपल आहेत. बिल गेट्स बघा 9वे आहेत, वॉरन बफेट 8वे आहेत, आणि नंतर आपले झुकरबर्ग, इलॉन मस्क सगळे आहेत जे आपल्या ओळखीचे जी लोक आहेत. ठीक आहे.
नंबर बघा आणि त्यांचे नेटवर्थ वगैरे दिलेली आहे. आता मला त्यांनी एवढाच एक प्रश्न विचारला होता की याच्यातल्या बर्नार्ड एर्नोल्ट अँड फॅमिली ची इन्फॉर्मेशन मला पाहिजे या टेबलमधून. कुठली पण एक फॅमिली घे म्हटलं आणि त्याची इन्फॉर्मेशन मला दे. वॉरन बफेट घे आणि त्याची इन्फॉर्मेशन. तो म्हटला की मला बर्नार्ड एर्नोल्ट अँड फॅमिलीची इन्फॉर्मेशन मला पाहिजे. त्यावेळेला तो पहिल्या रोला नव्हता कदाचित, मला आठवत नाही नक्की, किंवा असेल पण. तर मधल्या कुठल्या जरी रोला असेल किंवा असेल. तर तो म्हटला की मला फक्त याची इन्फॉर्मेशन मला दे. ठीक आहे. तर असं मला एक कोड लिहून दे असं तो म्हटलं होता मला. तर त्याच्यानंतर, तर मला आठवत नाही काय होतं नक्की तो, पण ही एक रिक्वायरमेंट होती. तर आता मी याच्यातला अप्रोच बघा कसा करतोय. तर सेम तसंच पहिली तर रोची साईज काढली टीआर वापरून. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण या टेबलमध्ये जर आलो. हम्म, आता मी खाली जातो, इन्स्पेक्ट करतो. हे टेबल आहे. आणि फक्त जरी मी याच्यामध्ये टीआर जरी देतोय स्लॅश, हे बघा इथे टीआर. तर तर तुम्हाला तो याची साईज देतोय, किती टोटल तुमचे टीआर आहेत त्याची साईज देतोय. तर त्यांनी मला याची 11 साईज दाखवली. म्हणजे थोडक्यात काय तर 11 याच्यामध्ये रो आहेत. पहिला आपला हा हेड पकडून आणि नंतर 10च्या एंट्रीज म्हणजे 11 आहेत. तर सेम टेक्निक म्हणजे बघा मी ह्याच्यासाठी पण पहिला स्टेप तर आपली सेम होती की मी टीआर ची साईज काढली. नंतर तसं पण इथे मी तसंच केलं, कारण पहिला रो जी आहे ती आपल्या डेटाची आहे. पहिल्या रोची आहे, सॉरी हेडरची आहे, तो आपल्याला नको आहे. पण इथे पण मी परत आय पासून टू सुरुवात केली, लेस दॅन काउंट, कारण इथे मी काउंट मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली होती. रो नावाचं व्हेरिएबल नव्हतं घेतलं, म्हणून लेस दॅन काउंट आय प्लस प्लस. आणि याच्या आतमध्ये मी काय केलं, आतमध्ये जो गेलो प्रत्येक रो मध्ये, तर मी एक एक्सपाथ लावला ज्याच्यामध्ये मला काय करायचं होतं. तर या जो प्रत्येक जी रो आहे त्या रो मधल्या मला नाव पाहिजे होतं. कारण त्यांनी मला रिक्वायरमेंट कशी दिली होती बघा आता, की जे नाव हे असेल त्या नावाने मला फक्त फॅमिली सर्च करायची. ठीक आहे. म्हणून मी माझा लॉजिक कसं लावलं, मी प्रत्येक रो मध्ये घुसणार आणि पहिला जो रो आहे, सॉरी पहिला जो कॉलम आहे त्याचं मी गेट टेक्स्ट करणार. आणि ते जर टेक्स्ट बर्नार्ड एनॉल्ट अँड फॅमिली शी इक्वल आलं तर मी ती इन्फॉर्मेशन करणार, नाही आलं तर मी ती इन्फॉर्मेशन प्रिंट नाही करणार. असं माझं सिंपल लॉजिक मी इथे लावलं. म्हणजे इथे कॉमन सेन्स आणि लॉजिक फक्त समजून घ्या की अकॉर्डिंग टू द नीड लॉजिक बदलते. ठीक आहे. तर इथे फक्त हे आय झालं. इथे फक्त आता आय तुम्हाला दाखवण्यासाठी लिहिलंय की आय पाहिजे, म्हणजे आयथ कॉलम जसं आधी आपण घेतलं होतं की जी व्हॅल्यू असेल आयची ती राहील. पण इथे आपल्याला हा डायनामिक एक्सपाथ बनवायला लागणार, कारण इथे मी पहिला तर एक्सपाथ तुम्हाला बनवून लिहून दाखवतो तिथे की कसं होतोय. आयच्या जागी ऑब्विसली तिथे व्हॅल्यू येईल याची. आता बघा इथे मी हा एक्सपाथ करून दाखवतो. तर इथे बघा या आयच्या जागी, आता ही पहिली रो आहे, आपल्याला दुसऱ्या रो पासून स्टार्ट करायचं दुसरं. तर इथे मी जेव्हा करतो तेव्हा तो कुठे गेला, दुसऱ्या रोचा पहिला कॉलम. टीडी म्हणजे डेटा, आता आपल्याला हे कळले टी आर टीडी. ठीक आहे. आणि आता डी 1 कॉमन राहणार, कारण पहिल्याच आपल्याला नाव पाहिजे ना. त्यामुळे कॉलम टीडी 1 हा कायम राहणार, फक्त या रो बदलत जाणार. मला परत तिसऱ्या रोचा पहिला डेटा, म्हणजे बघा इकडे पहिला कॉलम जे असा गेला, असं तो बदलत राहणार. म्हणजे ही व्हॅल्यू आपली डायनॅमिक आहे आता. कळतं सगळ्यांना डायनॅमिक व्हॅल्यू कुठली आहे? रोची व्हॅल्यू आधी सारखीच. तर मग इथे मला काय करायला लागेल, जे मी आधी वापरलं होतं तसं इकडे तर मला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते टाकायला लागेल. टी आर मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इथे, आणि प्लस आय प्लस. ठीक आहे. असं मला हा एक्सपाथ इथे लिहावा लागेल. ठीक आहे. त्याने बघा 10च्या 10 व्हॅल्यू दिल्या आपल्याला. त्यामुळे हा एक्सपाथ आपला असा असेल डायनेमिक साठी. म्हणजे 10च्या 10 करेल आणि प्रत्येक ठिकाणी आतमध्ये प्रत्येक इटरेशनला तो विचारेल इफ नेम इक्वल्स टू, आणि जे इथलं जे नेम आहे आपल्याला जे पाहिजे,
तर ते मी इक्वल्स मेथड वापरली, स्ट्रिंगची नेम इक्वल्स दिस तर काय कर, या स्ट्रिंग मध्ये या व्हॅल्यू भर. ओके, या नेटवर्क भर. आणि इथे तुम्हाला काय करायला लागेल, ते फक्त प्रिंटची एक स्टेटमेंट टाकून द्यायला लागेल. हे माझा कंप्लीट नाही झाला कोड अजून. तर ह्या तुम्हाला फक्त इथे प्रिंट करायला लागतील. हे असं टाईप करायला असं वेळ लागतो कोड, आपण तुमच्या समोर बनवत असलो तेव्हा. आणि जेव्हा कोड बनवलेला असतो तेव्हा हा वेळ वाचतो. त्याच्यामुळे मी बनवून ठेवलेत कोड, जेणेकरून आपला वेळ वाचावा. कारण आपल्याला आता सध्या जरा पटकन पुढे जायचंय, फ्रेमवर्क लवकरात लवकर मला स्टार्ट करायचंय. हे समजते ना सगळ्यांना, फक्त मी तिथे प्रिंट करतोय. ठीक आहे, एकदा रन करू. मला पण माहित नाही हा रन होतोय की नाही कोड, कारण अजून माझा कंप्लीट नव्हता झाला, मी just बनवत होतो हा. आणि ठीक आहे, एक्झिक्यूट करू एकदा. कोड मी तुम्हाला पाठवतो, त्याची प्रॅक्टिस करा. ओके, त्याने फॅमिलीचं नाव तेवढं प्रिंट नाही केलं, पण त्याने हे प्रिंट केलं. एकदा आपण त्याच्यात जाऊन बघू की नेटवर्थ त्यांनी बरोबर दाखवली आहे की नाही. बघा, 212.1 LVMH आणि फ्रान्स या एंट्रीज जर असतील तर ते फॅमिली आहे. ठीक आहे, बरोबर दाखवले बघा त्याने, आणि तो बरोबर गेला. पण इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट प्रिंट केली पाहिजे होती, ती म्हणजे नेम पण, नेम ऑफ द फॅमिली. म्हणजे ते कळलं असतं की कुठल्या फॅमिली साठी काम चाललंय, हे पण इथे कळलं असतं. ठीक आहे, तर ऑब्विस तर आहे की आपल्याला माहिती आहे की याच फॅमिली असेल तर आज जाईल, पण आउटपुटला ते दिसताना तेवढं नीट दिसत नाहीये. ते मॅक्झिमाइज वगैरे काही केलं नाही आपण, त्यामुळे जरा विंडो मॅक्झिमाइज नाही होत आहे. आता बघू इकडे. आता बघा त्याने केलं नेम, नॉट फॅमिली. अरे इथे स्पेस राहिली, नेटवर्क दिस सोर्स. ठीक आहे, तर म्हणजे ते त्यांनी प्रिंट केले व्यवस्थित. तर आता म्हणजे हे कळलं सगळ्यांना की कसं, म्हणजे अकॉर्डिंग टू द कंडिशन बदलली की थोडं लॉजिक. इथे मी लॉजिक काय लावलं फक्त, इथे मी इक्वल्स मेथड वापरली, कारण त्याने मला फॅमिली वरून सर्च कर म्हटलं होतं, तर मी इक्वल्स मेथड वापरली. तर असं लॉजिक बदलू शकतं अकॉर्डिंग टू नीड. हे प्रॅक्टिस करा याच्यामध्ये. आणि टेबल्सची मेन तर फंडा हा आहे की TR TD हा कन्सेप्ट तुम्हाला समजणं, कॉमन कसं काढता येणं हे समजणं. हे एकदा प्रॅक्टिस केली की असे विचारतात, त्याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स तर मला नाही वाटत कोण विचारतील इंटरव्ह्यू मध्ये, पण माहिती असतो तुम्हाला कॉम्प्लेक्स गोष्टीची पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढे जातोय याच्याकडे, नेक्स्ट आपल्या वेब इलेव्हन कडे, जे की आहे ओके डेट कॅलेंडर. ठीक आहे. तर डेट कॅलेंडर
साठी आपला आहे कोड बघा, कॅलेंडर डेमोचा हा कोड आहे आपला. तर ही साईड पहिले आपण ओपन करू, म्हणजे आपण पहिला अंदाज घेऊ की काय असतं प्रकार तो. हे पहिले एलिमेंट्स आपण क्लोज करू. ठीक आहे. तर हे बघा, हे एक साईड घेतली आहे ज्याच्यामध्ये डेट कॅलेंडर आहे असं. आणि बघा याच्यात जेव्हा मी कंट्रोल नेतोय, याच्या बाहेर कंट्रोल आला की ते कॅलेंडर जे पण आहे ते नाही येत आहे. पण ज्या सेकंदाला मी याच्यामध्ये जाऊन क्लिक करतोय बघा, डेटचा फक्त एक इनपुट बॉक्स दिलाय त्यांनी. हा, आणि कॅलेंडर व्हिजिबल नाहीये कुठेच. तर याच्यात मी ज्या मुवमेंटला क्लिक करतोय त्यावेळेला खाली बघा हे कॅलेंडर व्हिजिबल होतंय. आणि तो काय म्हणतोय की आता तुम्ही सिलेक्ट करा की कुठली डेट तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. तर ती सिलेक्ट करताना वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या फक्त इथे समजून घ्यायच्या की डेट कॅलेंडरची डील करणं म्हणजे काय. तर बऱ्याचशा गोष्टी असतात त्या त्याची फंक्शनॅलिटीनुसार आपल्याला फ्लेक्झिबल ठेवाव्या लागतात. जसं की प्रत्येक डेट कॅलेंडरची वेगवेगळी टेक्निक असते पुढे जाण्याची. आता ही असं टेक्निक केली इथे. काही ठिकाणी वेगळा कुठला तरी आयकॉन येईल मध्येच आणि तुम्हाला मध्येच कुठलं तरी टाईप करायला लावतील एखादी गोष्ट. इथे यांनी टेक्निक कशी ठेवली, काही इथे बघा आता त्यांनी, जर तुम्हाला याच मंथ मधली जून 2024 मधली एखादी डेट पाहिजे असेल, तर तुम्ही नुसते याच्यावर 12वर जरी क्लिक केलं तर तुमचं काम भागते. एक क्लिक मध्ये काम भागते. कळतंय? म्हणजे तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावर तुम्हाला याची कॉम्प्लेक्सिटी ठरणार आहे. पण आपल्याला कोड बनवताना आपण कसं बनवणार की कोणाला कधीही काही पाहिजे असू दे ते त्या कोडनी केलं पाहिजे. आता तुमची आत्ताची गरज हे क्लिक भागवते. आता मला 12 जून तारीख द्यायची आहे, तर मी ती एका क्लिकवर पण देऊ शकतो. त्यामुळे एक एक्सपाथ लिहिला तरी माझा कोड होतोय जर 12 जून द्यायची असेल तर. कळतंय सगळ्यांना? पण हा चांगला कोड नाहीये. कारण उद्या जर मला एखादी खूप पुढली डेट द्यायची जी जून महिन्यातलीच नाहीये, जी 2024 मधलीच नाहीये, तर या क्लिकवर ते काम भागणार नाही. ठीक आहे. त्यामुळे मला तेवढा तो विचार याच्यामध्ये करायला लागतो. ठीक आहे. तर आता त्याच्यासाठी कुठला विचार करायला लागतो की मला नॉट ओनली डेट, आता तीन गोष्टी आहेत. इथे फक्त जर डेट या महिन्यातली बदलायची असेल तर मी इथे डायरेक्ट जाऊन कुठेही क्लिक मारू शकतो. पण उद्या जर जाऊन मला महिना बदलायचा असेल तर मला बघा इथे एक ट्रायंगल दिसतोय हा, या ट्रायंगलवर मला पुढे जायला क्लिक करायला लागते. काय झाला, जुलै महिना गेला. ठीक आहे. परत एकदा मी क्लिक केला, ऑगस्ट महिना गेला. परत एकदा क्लिक केला, सप्टेंबर महिना गेला. कळते? त्यामुळे या ट्रायंगल नुसार आणि याच्यावर जर क्लिक केला तर मागचे महिने गेले. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितला तर हा जो डेट पिकर कॅलेंडर आहे याच्यामध्ये फक्त एकच लॉजिक आहे की तुम्हाला कुठलाही महिना किंवा कुठलंही वर्ष पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त हे दोनच फंक्शनॅलिटी दिलीत त्यांनी की पुढे जा किंवा मागे या. बाकी तुम्हाला त्यांनी काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की इयर सिलेक्ट करण्याची एक वेगळी फंक्शनॅलिटी असते. म्हणजे तुम्ही याच्यावर जर सिलेक्ट केलं तर मग इयरचा एक नवीन एक असा बॉक्स ओपन होतो. त्याच्यामध्ये सगळे इयर्स दिलेले असतात आणि त्याच्यात जे इयर पाहिजे ते तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे. इथे इयर सिलेक्ट करायला फंक्शनॅलिटी दिली नाहीये. हम्म? त्याच्यामध्ये जे पाहिजे तुम्ही यांनीच करा. याच्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की हे फ्लेक्झिबल म्हणजे वेगवेगळ्या साईट्स नुसार वेगवेगळे डेट पिकरचे आयडियाज असतील त्यांच्या. तुम्हीच थोडंसं आता ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या साईट ओपन करा, मेकमेट्रिकची ओपन करा, गो आय बेबूची ओपन करा, जेट फ्लाईटची ओपन करा, अशा वेगवेगळ्या करा. आणि त्याच्यामध्ये बुकिंग करताना डेट्सच्या वेगवेगळ्या टेक्निक्स कशा दिल्यात हे थोडंसं ऑब्झर्व करा. ठीक आहे. वेगवेगळे कॅलेंडर्स कसे दिले. थोडक्यात एवढंच आहे की ही गोष्ट फ्लेक्झिबल असते. हे जशी नीड येईल तशी आपल्याला या डेट पिक कॅलेंडरशी डील करायला लागतं. त्यामुळे याची कुठली युनिव्हर्सल मेथड नाहीये की डेट क्लिक कॅलेंडर सोबत असं तुम्ही डील करा. पण अकॉर्डिंग टू नीड ते कसं पुढे जायचं ते आपल्याला बघायचंय. पण पहिली तर गोष्ट काय, बऱ्याचदा त्यांनी अशी प्रोव्हिजन केली असते की इथे तुम्ही जर एखादी डेट टाकताय, ठीक आहे, तरी ते तुम्हाला ते ऍक्सेप्ट करून घेतं.
अशी प्रोव्हिजन बऱ्याचदा केलेली असते की तुम्ही इथे काही नका टाकू, वरती क्लिक करू, इथे सेंड कीनी फक्त डेट पाठवा आणि ही डेट पाठवा आणि एंटर करा, मग ती आपोआप डेट सिलेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, अशी प्रोव्हिजन असते. पण अशी काही काही ठिकाणी अशी प्रोव्हिजन नसते पण. म्हणजे आता इकडे जर तुम्ही बघाल तर आपल्याला गॅरंटी नाही की इथे डेट सिलेक्ट होते की नाही होते. ठीक आहे. इथे याच्यामध्ये बघा, आता हे डेट सिलेक्ट झाली. तर इथे जून 5 ला ते दाखवते जेव्हा खाली येतोय तेव्हा. इथे बघा मी 14 हे डिलीट करतोय आणि याच्यावर जेव्हा मी क्लिक करतोय तेव्हा 14 मी तो दाखवतोय. ठीक आहे. आता आपण बघू की दुसरी एखादी डेट टाकू आपण. 3/5/24. ठीक आहे. तुम्ही जर बघाल तर जेव्हा तुम्ही 3/5/2024 टाकलं तेव्हा त्याने तिथे दाखवलं नाही. तर मी 3/6/2024. ठीक आहे. अं, तर त्यांनी बरोबर हा मार्च दाखवला. ठीक आहे. पण इथे जर मी मॅन्युअली 3/7 केला तरी तो करतो. ठीक. हा, करतोय. म्हणजे ही पण टेक्निक वर्क होते हा इथे. जेव्हा तुम्ही हे टाईप करताय तेव्हा पण तो त्या डेटला स्पेसिफिक जातोय आणि ती डेट इथे वर्क होते. त्यामुळे ही टेक्निक तर एक आहे की जी तुम्ही वापरू शकता डायरेक्टली, की जे पाहिजे ती डेट तुम्ही त्याच्यात करू शकता. तर पहिली तर त्या टेक्निकनी बघू आपण. तर ही टेक्निक म्हणजे सिंपल टेक्निक आहे की याच्यामध्ये जायचं, याचा एक्सपाथ फाइंड आउट करायचा. हे आपल्याला माहित झालं ना आता. याचा एक्सपाथ फाइंड आउट करायचा. हे करण्यासाठी आता तुम्हाला माझी मदत लागणार नाही. याच्यात जाऊन सेंड कीज करणं परत पटापट तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की काय करायचं. इथे जायचं, एक्सपाथ फाइंड आउट करायचं आणि सेंड कीज वापरायची. हे जर तुमच्या डोक्यात आलं तर मग तुम्ही एकदम प्रॉपर आता सिंक मध्ये आलेला आहात. आणि हे जर तुमच्या डोक्यात येत नसेल की इथून डेट कशी पाठवायची, तर तुम्हाला रिव्हिजनची प्रॅक्टिसची गरज आहे खूप. एक लेटमस सांगतोय बेसिक. ठीक आहे. तर आता इथे जायचं आणि याचा एक तुम्हाला पहिला तर एक्सपाथ शोधून काढायचा आहे. तर ऑलरेडी मी याचा एक्सपाथ इथे लिहून ठेवलाय. हा बघा. ठीक आहे, हा याचा एक्सपाथ आहे या जागेचा. या इनपुट बॉक्सचा एक्सपाथ काढलाय फक्त मी. तर आता कसा काढायचा, आपला टाइम वाचायचा म्हणून मी काढलाय. आता परत त्याच्यात नाही घुसायचं आपल्याला, कसा काढला काय. तर एक्सपाथ मध्ये तुम्ही सगळे आता प्रो बनलाय अशी मी आशा करतो. बाकी काही नसेल आलं एक्सपाथ मध्ये, जरी प्रो बनला असाल तरी खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. तर हा एक्सपाथ काढला. आता काय करायचं, याच्यात सेंड कीज करायची. जी ते सेंड कीज आपल्याला पाहिजे ती सेंड कीज ते करून द्यायची. तर आता इथे मी तेच केलंय बघा. एक्सपाथ काढला इथे आणि सेंड कीज केली. हा, पण त्याच्या आधी बघा इथे फ्रेम्स आहेत. मला एक जाणवलं की हे आहे ना, हे बघा याच्या, जर तुम्ही वरती जाल. हे बघा, हा फ्रेम आहे इथे. म्हणजे हे फ्रेमच्या आतमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत पोहोचू नाही शकाल. पहिला तुम्हाला कंट्रोल इकडं ड्रायव्हर डॉट स्विच टू फ्रेम 0, त्या 0 फ्रेमला पहिला कंट्रोल न्यायला लागेल, मग तुम्ही हे देऊ शकता. कुठली पण एक मी डेट दिली आहे बघा, 5/8/2024 डेट दिली आहे. ठीक आहे. तर तर पहिलं तर ते करते का हे बघू. ती डेट तिथे टाईप करायची म्हणजे काम झालं. हे पहिल्या वेळी आपण बघू. तर इथे मी वेट टाकलंय. हे वेट टाकतो थोडं, म्हणजे आपल्याला कळेल की ते होतंय का. हे तर होणार असं आपण अज्युम करू. तरी पण बघू. बघा त्यांनी डेट सिलेक्ट केली, जे पाहिजे होतं ते डेट आपल्याला सिलेक्ट झालं. आता हे पुढलं लॉजिक सोडून द्या. हे पुढलं लॉजिक आपला वेगळा कोड आहे, तो चालू आहे. त्यामुळे क्लोज करतो. पण आपल्याला जी डेट पाहिजे होती ती त्यांनी सिलेक्ट केली.
ठीक आहे. तर आता अं, हम्म, हे पहिला वे झाला. हा वे तर ठीक आहे, हा सोपा वे होता आणि आपण याला सध्या कमेंट करू. या वेने आपण बघितलं कसं करायचं. आता काय करूया आपण, दुसऱ्या वेने कसं हँडल करायचं बघू. कधी कधी हा वे वर्क होत नाही आणि आपल्याला नाही वर्क झाला तर याच्यात क्लिक करून इकडनं पुढे मागे जाऊन काहीतरी डेट सेट करायला लागते. ठीक आहे. तर ते डेट आपल्याला फक्त इथे सेट करायचे, पुढे जाऊन वगैरे. हम्म. तर आता हे जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला काय करायला लागतं. समजा एक डेट आता इथे बाय डिफॉल्ट कुठली होते ते पहिले बघून घेऊ आपण. जेव्हा मी रिफ्रेश करतोय, सगळ्यात महत्वाचं कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही कोड स्टार्ट कराल त्या वेळेला बाय डिफॉल्ट बिहेवियर काय आहे हे नोट करणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि ते बदलतं, म्हणजे आज जर तुम्ही कोड केला तर ते वेगळं असेल, 4 दिवसांनी एक महिन्याने केला तर वेगळा असेल. त्यामुळे बाय डिफॉल्ट बिहेवियर नुसार कोड वर्क झाला पाहिजे. आजच्या माझ्या म्हणजे कालचं जर मी बाय डिफॉल्ट बिहेवियर केलं तर ते मे मधलं असतं, म्हणजे परवाचं. आणि आजचं असतं तर हे जून महिना मला बाय डिफॉल्ट कदाचित दाखवला असता. ठीक आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट बिहेवियर आज मला जून दाखवते कारण 1 जून आहे. पण काल मी केलं असतं तर कदाचित मला बाय डिफॉल्ट महिना हा आला असता आणि इथे इथे असते तारीख कुठेतरी. ठीक आहे. तर ते पण महत्वाचं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला पुढल्या किती क्लिक द्यायच्यात त्या गोष्ट ठरते. हम्म. तर आता बघा, सध्या बाय डिफॉल्ट बिहेवियर हे आहे. आणि समजा तुम्हाला, मी म्हटलं की तुम्हाला ऑगस्ट मधली एखादी डेट करायची आहे. ठीक आहे. तर मग ऑगस्ट मधली एक सिलेक्ट करायची आहे. मग तुम्हाला इंटरव्ह्यू सांगितलं की याच्यानी कर, की याच्यानी पुढे पुढे सर्च कर आणि ऑगस्ट मधली एखादी डेट जी आहे ती मला सिलेक्ट करून दे. ठीक आहे. तर मग असं जर तुम्हाला करायची वेळ आली तर कसं जायचं. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, की इटरेशन्स करायला लागतील आणि याच्यावर क्लिक करत राहायला लागेल जोपर्यंत एखादी कंडिशन ची येत नाही तोपर्यंत. तर म्हणजे जोपर्यंत इथे ऑगस्ट नाव येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे पुढे जात राहायला लागेल. ठीक आहे. तर इथे आपण कसं लॉजिक लावले बघा. आपल्याला कुठलं इयर पाहिजे, कुठला मंथ पाहिजे आणि कुठली डेट पाहिजे ते आपण इथे टाकली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय, पुढे गेलोय आणि मंथ आणि इयर. ठीक आहे. याच्यावर आपण काय करत बसलोय, तर मंथ आणि इयर जी आहे त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करण्याचा ट्राय केलाय. तर ते कसं केलंय, तर त्यासाठीच आपण एक एक्सपाथ लावलाय. इकडे बघा, हा मंथचा एक एक्सपाथ मी बनवून ठेवलाय. तो जर आपण इथे वापरला, हा बघा. ठीक आहे. तर हा आपल्याला काय देतो, तर मंथ कुठला सध्या करंट विंडोमध्ये जो मंथ आहे तो मंथ हा आपल्याला देतो. सगळ्यांना दिसतंय, कारण त्याच्यामध्ये मंथ कुठला आहे तो मंथ आपल्याला तो देतो. आता जर मी मागच्या ह्याच्यात असेल आणि हाच एक्सपाथ जर मी लावला, तर आता मंथ कुठला दिला त्यांनी, जुलै देतो. म्हणजे त्या पेजवर सध्या कंट्रोल ज्या पेजवर आहे तिथे जो मंथ आहे तो हा मला काढून देतो. ठीक आहे. आता सध्या तर तो मला जूनचा देतोय, इथे जूनचा देईल हा एक्सपाथ. पुढल्या जेव्हा मी हे एकनी क्लिक करीन तेव्हा तो तुम्हाला कुठला देईल, जुलैचा देईल. आणखीन एकनी क्लिक करीन तेव्हा तुम्हाला ऑगस्टचा देईल. तर मी पहिली तर ही डेट, हा ऑगस्टचा दिल्यावर जी डेट येते म्हणजे हा ऑगस्ट पाहिजे. मी इथे काय करतो, येतो मी इथं आणि जो मंथ मला पाहिजे तो इथे मी टाकून ठेवतो. मला ऑगस्ट मंथ पाहिजे. ठीक आहे. डेट 8 पाहिजे, ऑगस्ट मंथ पाहिजे आणि तारीख 2024 पाहिजे. ठीक आहे. तर हे 8 ला सिलेक्ट करण्यासाठी मला पहिल्यांदा ऑगस्ट 2024 ला जायला लागेल. तर सध्या 2024 ची पण तेवढी गरज नाही, कारण 2024 बदलण्याचा काही सध्या लॉजिक दिसत नाहीये. तरी पण एक मी लॉजिक लावून ठेवलंय की ऍक्च्युअल इयर कसं काढायचं. तर त्याचा पण एक एक्सपाथ आहे. तर तो एक्सपाथ हा आहे, सिम्पल तोच एक्सपाथ आहे जसा मंथचा काढला तसाच. तर तो एक्सपाथ मी इथे टाकला, तर बघा ते इयर दाखवतो मला. ते तर 2024 राहणार आहे, कॉमन सेन्स आहे आता. तर 2024
ते पण मी इथं जे मला ऍक्च्युअल एक्सपेक्टेड इयर आहे ते मी इथे कॉपी करून ठेवलंय बघा, 2024. ठीक आहे. आता मी काय केलं, वाईल ट्रू कंडिशन लावली, म्हणजे हा लूप कंटिन्युअस एक्झिक्यूटच होत राहणार. ट्रू म्हणजे कायम हा लूप एक्झिक्यूट होत राहणार, आणि हा कधी ब्रेक होणार, ज्या वेळेला हा लूप ब्रेक होणार म्हणजे व्हाईल मधनं बाहेर पडणार. तर कधी ब्रेक होणार, तर ज्या वेळेला त्याला मंथ ऍक्च्युअल ची व्हॅल्यू जी आहे ती, म्हणजे इथे आपण ज्या एक वरतून जो घेतोय टेक्स्ट आपल्या वेब मधून, ती व्हॅल्यू आणि आपण इथे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ही जर मॅच झाली, आणि तशीच इयर ऍक्च्युअलची आणि आपल्या इकडनं येणाऱ्या आपण स्टोअर केलेल्या इयरची व्हॅल्यू, या दोन्ही व्हॅल्यू जर मॅच झाल्या, म्हणजे जो थोडक्यात आपण ज्या पाहिजे त्या इयर आणि मंथला पोहोचलो, तर तो कंट्रोल इथं ब्रेक होणार. कळलं? नाहीतर तो कंट्रोल ब्रेक होणार नाही. ठीक आहे. तर आता आपण बघू की ते कंट्रोल ब्रेक, हे लॉजिक सगळ्यांना कळलं ना, की ज्या मोमेंटला ही येईल त्या मोमेंटला तो कंट्रोल ब्रेक होणार. तर आपण आता, आणि मग पुढे काय केलंय मी, इथे हे लॉजिक लावलंय. हे कशाचं लॉजिक लावलंय, तर तो जो ट्रायंगल आहे ना, त्या ट्रायंगलवर क्लिक करण्याचं लॉजिक लावलंय. हे बघा, हा बघा, हा म्हणजे पहिलं मी हे काढून घेतलं त्या महिन्याचं सगळं, आणि जर मला पहिल्याच पेजला ते मिळालं तर मी तिथेच ब्रेक करणार आहे, ट्रायंगलवर क्लिक पण नाही करणार, कारण पहिला मंथच तो असेल. आणि जर नसेल, ही कंडिशन फुलफिल नाही झाली, तर मग मला काय करायला लागेल, म्हणजे पहिला आपण असू जून मध्ये, जूनला ही कंडिशन फुलफिल नाही होणार, मग तो खाली जाईल आणि तो याच्यावर एकदा क्लिक करेल, आणि इटरेशन परत सुरू होईल. मग परत तो येईल जुलैला, जुलैला परत तो कॅल्क्युलेट करेल, हे इक्वल नसेल, मग तो परत इथे येईल, मग इथे तो परत एकदा क्लिक करेल, मग तो जाईल ऑगस्टला. ऑगस्टला आल्यानंतर मात्र हे मॅच होईल, कारण हा मंथ आणि हे आपला मंथ आपण जो एक्सपेक्टेड ठेवलाय ऑगस्ट आणि 24 ते मॅच होईल. मग तो इथनं ब्रेक करेल, मग तो याच्यावर क्लिकच नाही करणार आणि कंट्रोल खाली येणार. ठीक आहे. तर इथे पाहिजे तर आपण एक सिस्टीम डॉट आउट प्रिंटएलएन लावून ठेवू, ते आपल्याला कळेल की कंट्रोल आलाय खाली. आउटसाइड व्हाईल लूप असं आपण लावून ठेवू पाहिजे. कंट्रोल लेस केला. आता हा कोड आपण एक्झिक्यूट करून बघू. ठीक आहे, कोड झाला वर, तुम्ही बघितला असाल तर. खालचा कोड अजून मी एक्सप्लेन केला नाहीये. ठीक आहे, म्हणजे कोड वर्क होतोय. आता बघा, म्हणजे त्यांनी तिथपर्यंत नेलं. आता आपण हळूहळू बघू. मी तर पहिलं तिथे एक तुम्हाला वेट टाकून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की काय होतंय इथे. याच्या बाहेर आल्यावर इथे एक मी वेट टाकतो, तुम्हाला समजेल. आता पुढे बघा काय केलं. एकदा आपण याच्या बाहेर आलो, या लूपच्या बाहेर आलो म्हणजे काय, तर इथे तुम्ही पोहोचलात. मग इथे तुम्हाला आता एक डेट सिलेक्ट करायची आहे. म्हणजे मंथ आणि इयर तुम्ही अचीव्ह केलं तर तुम्हाला 8 ही डेट सिलेक्ट करायची आहे. मग तुम्हाला काय करायला लागेल, तर त्या डेट पर्यंत पोहोचायला लागेल. तर त्या डेट पर्यंत पोहोचण्यासाठी इथे काय केलं, इथे बघा, हा एक एक्सपाथ वापरला. ते इथे दाखवतो. तर हा एक्सपाथ आहे ना, तो आपल्याला देतो डेट पर्यंत. जेवढ्या डेट आहेत याच्यामध्ये 35 डेट आहेत, या याच्यामध्ये 35 म्हणजे आधीच्या इथल्या हिडन आहेत. संडे मंडे ट्युसडे या हिडन आहेत, आणि या 31, आणि या 4 हिडन. ठीक आहे, अशा 35 डेट्स त्याच्यामध्ये आहेत. तर या सगळ्या डेट्स पर्यंत यांनी कॉमन आपल्याला यांनी टीडीनी पोहोचवलं. आणि मी काय केले बघा, या लॉजिक मध्ये जर बघाल तर हे लिस्ट मध्ये या सगळ्या फाइंड एलिमेंट्सनी 35च्या 35 डेट घेतल्या ऑल डेट्स नावाच्या फंक्शन मध्ये. ओके, आणि इकडे सिंपल फॉर लूप लावला. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, त्याच्यामधलं आय मधलं मी गेट टेक्स्ट काढलं, आणि म्हटलं इफ आय डॉट गेट टेक्स्ट इक्वल टू डेट, माझी जी आपण जी डेट दिली होती इथे, हे बघा ही 8, ज्या मोमेंटला ही डेट होईल त्या मोमेंटला क्लिक कर, असं मी त्याला म्हटलं. म्हणजे ते 35च्या 35 इटरेट करेल, आणि ज्या वेळेला त्या आतमधली गेट टेक्स्ट प्रत्येकाचं करेल, आणि ज्या डेटचं गेट टेक्स्ट 8ला मॅच होईल त्याला तो क्लिक करेल. आणि ऑब्व्हियसली एकाच मॅच होणार आहे कोणाचं तरी 8ला, बाकी कोणाचं होणार नाही. त्यामुळे तो
याचं गेट टेक्स्ट मॅच झाल्यावर तो काय करेल, त्याला क्लिक करेल. ठीक आहे. तर इथे दाखवतो. ठीक आहे, याचं गेट टेक्स्ट बघायचं, 8चं हे गेट टेक्स्ट आहे. प्रत्येकाचं गेट टेक्स्ट वेगळा असेल. तो जो नंबर असेल त्याचा त्याचा ग्रेड टेक्स्ट असेल, बरोबर आहे. त्यामुळे 8चं फक्त इथं मॅच होईल आणि ते तुम्हाला तिथे दिसेल. ठीक आहे. तेवढं सिंपल लॉजिक लावलं, त्याच्यामुळे आता नीट ऑब्झर्व करा की ते कसं वर्क होतं. हे आता मी तुम्हाला म्हटलं होतो, हे समजण्यासाठी आता फॉर इच लूप हे मी परत एक्सप्लेन नाही करणार. हे वेब एलिमेंट काय केलं हे एक्सप्लेन नाही करणार नंतर, हे आता तुम्हाला माहिती पाहिजे. हे लिस्ट शिकलोय, त्यामुळे हे जर आपण परत एक्सप्लेन, काहीतरी एक्सेप्शन आलं, कंपायलेशन प्रॉब्लेम, सिंटॅक्स एरर, काहीतरी चूक केली, सेमिकोलॉन राहिला, त्यामुळे ह्याच्यात वेळ आता नाही घालू शकत आपण की लिस्ट काय केलं, हे फॉर लूप कसं एक्झिक्यूट केला, हे एक्सप्लेन करण्यात वेळ नाही घालू शकत. त्यामुळे ते तुम्हाला समजून समजतंय असं मी अजून करतो. बघा आता, बघा तो पोचला इथपर्यंत, थांबला इथे 5 सेकंद. आता इथून खाली डेटचं त्यांनी लॉजिक लावलं आणि 8 नंबरच्या डेटला सिलेक्ट केलं. कळलं, असं 3 स्टेप मध्ये आपण पोहोचलो. म्हणजे पहिले आपण मंथ आणि इयरला डेट टेक्स्ट केलं, इक्वल मेथड वापरली, तेच आहे की नाही चेक केलं, असेल तरच आपण ब्रेक केलं, नाही तर चालू ठेवलं इटरेशन, त्याच्यावर क्लिक करणं. म्हणजे इथे थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर आपण ब्रेक स्टेटमेंटचा वापर केलाय आणि पेन इथं जे आपण शिकलो होतो. ठीक आहे, आणि त्यासाठी कंडिशन दिली आहे. ठीक आहे, कळलंय सगळ्यांना? काय डाऊट असेल तर विचारा. हो. चालते, मग थांबू, आपण उद्या सकाळी भेटू. अं, हे आपले टेबल आणि हे झाले. आता उद्या आपण वेट्स करू आणि डायरेक्ट फ्रेमवर्कला सुरुवात करू. तर सगळ्यांनी सकाळ भेटू उद्या सकाळी 7 वाजता. चालतंय, बाय, तोपर्यंत काळजी घ्या. बाय, थँक्यू.